नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर जसे की आपण पाहिले की लाडकी बहीण योजना या योजनेला पुन्हा नव्याने सुरुवात झालेली आहे. कारण खूप साऱ्या महिला या योजनेपासून वंचित झाल्या होत्या. जेव्हा ई-के-वाय-सीची मुदत वाढवून दिली होती, तेव्हा बऱ्याचशा महिलांनी ई-के-वाय-सी न केल्यामुळे आता सरकारला त्यांना पुन्हा योजनेसाठी अर्ज करण्यास संधी दिलेली आहे. तर आता त्याचबरोबर खूप साऱ्या महिलांची तक्रार अशी होती की योजनेसाठी तर आम्ही अप्लाय करेलच, परंतु ई-के-वाय-सी ज्यांची राहिली आहे त्यांचं काय? काही जणांची ई-के-वाय-सी दुरुस्ती राहिलेली आहे, तर काही जणांची ई-के-वाय-सीच राहिलेली आहे. तर त्यांना पण एक आनंदाची बातमी आहे. आता जसे की सरकारने योजनेसाठी पुन्हा नव्याने सुरुवात केली आहे, तसेच आता पुन्हा तुम्हाला ई-के-वाय-सी करता येणार. ई-के-वाय-सीला सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही जर तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती करायची असेल किंवा ई-के-वाय-सी राहिलेली असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच तुमची ई-के-वाय-सी करू शकता किंवा काहींना ते शक्य नसते. तर त्यामुळे त्यांनी जर सायबर कॅफेत जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन जर ते केलं, तर त्यांना त्याचा लाभ घेता येईल. हो, बरोबर. आता तुम्ही तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती करू शकता किंवा तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल, तर तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तर याचबरोबर ज्या महिला या वयाच्या अटमध्ये बसत नव्हत्या, ज्यांची वयाची अट कमी व्हायची होती, कमी पडत होती किंवा आता ते वय कंप्लीट आहे किंवा काही कारणास्तव त्यांना फॉर्म भरता आलेला नव्हता, तर आता त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. त्या आता पुन्हा नव्याने अर्ज करू शकता. नव्याने म्हणजेच तुम्ही आता पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होऊ शकता. जर तुम्हालासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तुम्हालासुद्धा तुमच्या अकाउंटला दरमहा ₹1500 हवे आहेत, तर तुम्हीसुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होऊ शकता. तर अशा महिलांनी देखील आता अर्ज केला, तर त्यांचा अर्ज नक्कीच पात्र राहील. जर वयाची अट नसेल किंवा पात्र यादीमध्ये जे महिला बसत आहेत, त्यांनीसुद्धा आता पुन्हा नव्याने अर्ज करू शकता. तर याचबरोबर सरकारने ई-के-वाय-सीची पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. तर आता तरी त्वरित तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. नाहीतर ही संधीसुद्धा हातातून निघून जाईल. लास्ट टाईम जेव्हा ई-के-वाय-सीची संधी व ई-के-वाय-सीची मुदत वाढवून दिली होती, त्याच वेळेस शेकडो महिला ई-के-वाय-सीपासून वंचित होत्या. त्यांनी ती ई-के-वाय-सी केलीच नाही व काही कारणास्तव सर्व्हर डाऊनमुळे त्या म्हटलं की ई-के-वाय-सी होत नाही आहे. परंतु आता सरकारने त्याच्यावरच एक तोडगा काढलेला आहे. जेव्हा ई-के-वाय-सी झाली, तेव्हा सरकारपर्यंत खूप कमी महिला यांचा अर्ज आला होता. परंतु करोडो महिला या योजनेतून वगळल्या गेल्या होत्या. कारण त्या एकतर अपात्र होत्या किंवा त्यांनी ई-के-वाय-सीच केली नव्हती. तर ज्या काही महिला पात्र होत्या, त्या ई-के-वाय-सी न केल्यामुळे देखील अपात्र ठरल्या. त्यामुळे आता तुमच्याकडे अजून एक संधी आहे. आत्ताच तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतर ई-के-वाय-सी दुरुस्त करा किंवा तुम्ही योजनेला पुन्हा नव्याने सुरुवात करा. ज्या महिलांचे मागच्या महिन्यातले पैसे आलेले नाही आहेत, त्यांनी देखील लक्षात ठेवा की तुमची ई-के-वाय-सी एकतर दुरुस्ती राहिली असेल किंवा ई-के-वाय-सी चुकली असेल. त्यामुळे तुम्ही आता परत ई-के-वाय-सी दुरुस्ती करू शकता. याच्याकडे जास्त भर द्या व त्वरित करून तुम्ही लवकरात लवकर, जेवढे लवकर होईल तेवढे लवकर तुमची ई-के-वाय-सी करून टाका किंवा ई-के-वाय-सीला जर प्रॉब्लेम आला, तर तुम्ही पुन्हा नव्याने अर्ज करा. पुन्हा नव्याने अर्ज करण्यात काहीच हरकत नाही आहे. जे काही पैसे रखडले असतील, ते देखील तुमच्या अकाउंटला येऊन जातील. त्यामुळे काळजी करू नका. जर ई-के-वाय-सी झाली नसेल, तर लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला माहीत नसेल की लाडकी बहीण योजनेसाठी पात्र यादी कुठली आहे, तर आपल्या चॅनलवर पात्र व अपात्र हा देखील व्हिडिओ अपलोड आहे. तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की कोण पात्र आहे व कोण अपात्र. त्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की आपण नक्की या योजनेसाठी पात्र आहोत की नाही. किंवा ज्या महिलांना पैसे आले नाही आहेत, त्यांना प्रश्न पडला आहे की आता आम्हाला पैसे येणार की नाही, तर तुम्ही नक्कीच तो पात्र व अपात्र व्हिडिओ पहा व त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की तुम्ही पात्र आहात की अपात्र. व अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व कमेंट करायला विसरू नका. जर ई-के-वाय-सीत अडचण आली तर नक्कीच कमेंट करून सांगा.